आपल्याला वाटते की आपली मुलं एकदम प्रॅक्टिकली आयुष्य जगून राहिले. असाच एक प्रसंग आज माझ्यासोबत घडला. आज शनिवार म्हणून मी आज सकाळी नाश्त्याला पोहे केले. म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार, माझ्या मुलांच्याच इच्छेनुसार. नाहीतर मी म्हणजे टिफिनसाठी त्यांना मी भाजीनं पोळीच देते. पण आज शनिवार होता, त्यांची इच्छा झाली होती की मम्मी आज पोहे बनव. आणि त्याप्रकारे मी केले आणि त्यांना मी प्लेटमध्ये पोहे खायला दिले. ते दोघं बहीण-भाऊ बाहेर बसले आणि मी किचनमध्ये म्हणजे त्यांचा टिफिन पॅक करून राहिली होती. एवढ्यात एकदम बाहेर आली तर बघते की माझा मुलगा जो सगळ्यात आधी मला चारत होता, साधी कोणतीही गोष्ट असो, म्हणजे कोणतीही गोष्ट असो, त्याच्याजवळ थोडंसं का असेना तरी तो मला आधी एक घास तो मला देतो म्हणजे देतोच तो. दोन्ही मुलं माझे. आणि आज बघितलं तर त्याचा पहिला घास तो त्याच्या पप्पाला देऊन राहिला होता. फोटोसमोर उभा होता आणि त्यांना तो देऊन राहिला. तर मी गेल्यावर एकदम दचकला तो. मी म्हटलं, "काय झालं? काय करताय तू?" तो म्हटलं की "मम्मी मला पप्पाला पोहे चारायचे. पप्पाला पोहे आवडते ना." तर मी म्हटलं, "हो, तर चार ना." तर तो त्याने असं 2 वेळा चम्मच केला, की "खा ना पप्पा, खा ना पप्पा." तर मी म्हटलं, "ते कसे खाणार आहे?" तर त्याच्या हाताने जे चमच्यातले पोहे होते ते खाली सांडले, खाली पडले. तर मी म्हटलं त्याला, की "खाल्ले रे," म्हटलं, "पप्पांनी पोहे तुझ्या हातचे. बघ," म्हटलं. तर त्याला समजावलं मी, की जे खाली पडले ना, तेच तुझ्या पप्पांनी पोहे खाल्ले. कारण ते अशाच प्रकारे खाणार आहे आता. तर मला असं वाटत होतं, की माझा मुलगा खरंच म्हणजे दाखवत नव्हता तो आतापर्यंत, पण त्याला आठवणी येते. त्याला आठवण येते फक्त तो मला वाईट वाटेल किंवा मी खचून जाणार म्हणून तो माझे दोन्ही मुलं माझ्यासमोर दाखवत नाही. पण आहेत, अशी आहेत माझी मुलं.